नमस्कार. आज आपण पाचगणी येथे आलो आहोत. स्ट्रॉबेरीची M2 व्हरायटी आहे. या प्लॉटसाठी सर्वस्व मार्गदर्शन आपल्या महालक्ष्मी कृषी कल्याणकडून आहे. तर हे M2 व्हरायटी आता जस्ट म्हणजे टेम्परेचरमुळे पूर्ण सुकून जाते किंवा अदर जे प्लॉट आहेत ते सुकून गेलेत किंवा करपायला लागलेत. पण ह्याला ट्रीटमेंट अगदी स्टँडर्ड पद्धतीने दिल्यामुळं चांगल्या पद्धतीने आहे. बघूया शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते, कशा पद्धतीने प्लॉट आहे, काय काय केलं याला, म्हणजे काय दिलंय, कशामुळे ग्लेजिंग एवढं दिसतं याला. नमस्कार. माझं नाव योगेश संदीप जाने, तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा. आज मी स्वप्न सरांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे औषधं स्प्रे घेतले. तर पूर्वी काय आहे, आता हे एंड ऑफ सीझन झाले, सीझन चालू आहे. आपली M2 व्हरायटी याचा एंड ऑफ सीझन आहे आणि एंड ऑफ सीझन असल्यामुळे काय झालं, झाडाचा ग्रोथ ऑटोमॅटिकली कमी होतो आणि ग्रोथ कमी झाल्यामुळं झाडाची साईज बीज वरती परिणाम होतो. तर आज या ठिकाणी सरांच्या मार्गदर्शनाने आपण ते स्प्रे घेतल्याप्रमाणे आपण लास्ट स्टेपला रेओ पोटॅश दिलं होतं. रेओ पोटॅश, तर रेओ पोटॅशमुळं साईज आणि ग्लेजिंगला खूप फरक पडलाय जरा. ते का ही पानांवरती चमक, पुन्हा पानामध्ये स्मूथनेसपणा आणि पुन्हा आणि या फळांवरती ग्लेजिंग खूप आहे, अगदी खूप चांगल्या पद्धतीने ग्लेजिंग आहे फोटो वगैरे बघा, आपण फोटो वगैरे आणि ब्रँचिंग वाढलेलं आहे. ब्रँचिंग वाढलेलं आहे, फुलांची संख्या वाढायला लागलेली आहे आता ऑटोमॅटिकली. हा, आणि फुटवा पण नवीन निघलेला आहे. त्याच्याबरोबर बाकीचे पण म्हणजे साईजला मला खूप आनंद झाला, कारण जी साईज माझी पूर्ण जीर्ण झाली, ती पूर्ण साईज पूर्ण जीर्ण झाली होती. आता साईज मध्ये फरक पडून साईज चांगल्या पद्धतीने होऊन ह्याला ग्लेजिंग पण चांगल्या पद्धतीने दिसते, जे की अदर प्लॉट मध्ये दिसत नाही. या प्लॉट मध्ये ग्लेजिंग पण चांगल्या पद्धतीने दिसते, शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नमस्ते, थँक्यू, धन्यवाद.